लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आलेली असून 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे। तुमच्याही बँक खात्यामध्ये 1500 रुपयाची रक्कम जमा झाली आहे का हे एकदा चेक करा। जर तुमच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झाले नसतील तर तुमच्या बँकेचा कोणता प्रॉब्लेम झाला आहे का हे जाणून घ्यावं लागणार आहे। कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता 26 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत। महिलांना निकषानुसार बाहेर काढण्यात आले। त्यानंतर 1500 रुपयाच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज 1500 रुपये वर्ग झाले असून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांना लाभ मिळालेला आहे। त्यामुळे तुमचं नाव हे पात्र महिलांच्या यादीमध्ये आहे का किंवा अपात्र महिलांच्या यादीमध्ये आहे हे जाणून घ्या। पुढच्या 5 मिनिटांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी बैठकीमध्ये जो निर्णय घेतला तो आपण पाहणार आहोत। कारण त्यानुसारच तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले आहेत का किंवा जमा झाले नाहीत हे तुम्हाला कळणार आहे। कारण आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप पार पडत असताना महिलांच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये जमा झाले आहेत, परंतु पुढील 2 दिवसांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये आणखी 1500 रुपये वर्ग होणार आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यासाठी सरकारने 10 बँकांची निवड केली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत असताना तुमचं नाव हे पात्र महिलांच्या यादीमध्ये आहे का हे बघावं लागणार आहे। जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला आज मिळाला नाही तर तुमचं नाव अपात्र यादीमधून बाहेर कसं काढायचं आणि पुढील 2 दिवसांमध्ये आणखीन 1500 रुपये कसे मिळवायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। कारण आता महिलांना निकषानुसार बाद करताना 26 लाख महिलांचे अर्ज बाद झाले। लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्या महिलांना मिळणार नाही। मग त्यामुळे आज नेमकं कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले आहेत आणि महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत कोणती घोषणा केली आहे हे देखील आपण जाणून घेऊया। लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपयाचा हप्ता जमा होईल असं बोललं जात होतं, परंतु आता फक्त 1500चाच हप्ता कसा काय सोडला। तर याबाबतची महत्त्वाची बातमी आदितीताईंनी दिली आहे, ती म्हणजेच 1500 रुपयाचा हप्ता वाटप पार पडत असताना आता फक्त 1500 रुपये सोडण्यात आले आहेत। कारण पुढील 2 दिवसांमध्ये आणखी 1500 रुपये सोडले जाणार आहेत। सरकारने ई-केवायसी प्रोसेस नंतर पुन्हा एकदा नवीन पडताळणी केली आणि त्यानंतर आता महिलांची नवीन पात्र यादी बनवण्यात आली आहे। त्यामुळे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडत असताना फक्त 1500 रुपये सरकारने सोडले आहेत। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये परत महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। NPCI मॅपिंगद्वारे पैसे जमा झाले आहेत का नाही हे चेक केले जाणार आहे। त्यामुळे तुमचं आधार लिंकिंग असणं महत्त्वाचं आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले गेले आहेत, परंतु तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याची माहिती सरकार आता NPCI मॅपिंगद्वारे मिळवणार आहे। पुढील 2 दिवसांमध्ये आणखीन 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वाटपाला सुरुवात झाली, परंतु कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप पार पडलं, कोणत्या पात्र महिलांना 1500 रुपये मिळाले आहेत हे पहा। कारण एकनाथ शिंदे साहेब आणि आदिताई तटकरे यांनी पात्र महिलांची यादी बनवली आहे। त्यानुसार 2 अटीनुसार पात्र ठरलेल्या महिलांची नावं ही पात्र महिलांच्या यादीमध्ये नमूद करण्यात आलेली आहेत। लाडक्या बहिणींनो, पुढील 2 दिवसांमध्ये आणखीन 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे जर तुमचं खातं हे पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी आणखीन एक आनंदाची बातमी शिंदे साहेबांनी दिली आहे। कारण सकाळीच पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी खुशखबर दिली असून लाडक्या बहिणींना आता डबल लॉटरी लागणार असल्याचं सांगितलंय। लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा हप्ता वाटपाचं वितरण होणार आहे, परंतु उरलेल्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत असताना 2 अटीनुसार हप्ता वाटप पार पडणार आहे। त्यामुळे महिलांना सरसकट पैशाचा लाभ घेता येणार नाहीये। लाडक्या बहिणींनो, 1500 रुपयाची रोख रक्कम ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा होत असते। त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारकडून हप्ता वाटप पार पडणार आहे त्यामध्ये सरकारने निवडलेल्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वर्ग केला जाणार आहे। 1500 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आणि उरलेले 1500 रुपये असे 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे। त्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी एक परिपत्रक देखील जाहीर केलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात तर झाली, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लावलेल्या 2 अटींमुळे 26 लाख
महिला ह्या बाद ठरणार आहेत आणि त्या महिलांचे अर्ज फेटाळले जाणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झाले तर तुम्ही भाग्यवान महिला ठरणार आणि पुढच्या 2 दिवसामध्ये आणखीन कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जाणार आहेत याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। लाडक्या बहिणींनो, बऱ्याच महिलांकडून एक ठराविक चूक झालेली आहे। त्यामुळे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग करत असताना सरकारने 2 महत्त्वाच्या अटी लावल्या होत्या आणि जर त्यांच्याकडून ही चूक झाली असेल तर त्यांना हप्ता मिळणार नाहीये। त्यामुळे नेमकी कोणती चूक आहे हे देखील जाणून घ्या। लाडक्या बहिणींनो, आपल्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा जिल्ह्यांची यादी जाहीर केली तेव्हा त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये हप्ता वाटप पार पडत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी पात्र महिलांची यादी देखील जाहीर केली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज पैसे सोडण्यात आले आहेत ते महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आले आहेत। लाडक्या बहिणींनो, सरकारकडून मान्य असलेल्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे शिंदे सरकारने सोडले आहेत, परंतु ज्या महिलांकडून एक चूक झाली आहे त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत। लाडक्या बहिणींनो, ग्रामीण भागातील बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांच्याकडून एक सामान्य चूक झाली आहे आणि ही फक्त ग्रामीण भागासाठी मर्यादित नाही तर शहरी भागातील 90% महिलांकडून देखील ही चूक झाली आहे। त्यामुळे आज जरी हप्ता वाटप पार पडत असलं तरी 1500 रुपयाची रक्कम ही काही ठराविक महिलांच्या खात्यावर वर्ग होणार आहे, तर काही महिलांच्या खात्यामध्ये 1 रुपयाही जमा झाला नसेल। जर तुमच्या खात्यामध्ये आणखीन काहीच पैसे जमा झाले नसतील तर लक्षपूर्वक ऐका की कोणतं एक काम केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवसामध्ये 1500 रुपये जमा होऊ शकतात। कारण सरकारने लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयाचा पहिला टप्पा आता पार पडण्याचा निर्णय घेतला आणि आणखीन 1500 रुपये दुसऱ्या टप्प्यामध्ये असे एकूण 3000 रुपये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। महिलांनो, काही बँकांचा IFSC कोड चेंज झालेला आहे, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होत नाहीये। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले आहेत का हे एकदा चेक करा। जर जमा झाले नसतील तर तुमची बँक ही सरकारकडून मान्य केलेल्या बँकांच्या यादीमध्ये आहे का हे देखील चेक करा। सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप पार पडले, पण कोणत्या जिल्ह्यांची यादी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केली होती आणि हप्ता वाटपाचा पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पार पडलाय हे जाणून घेऊया। सर्वाधिक अर्ज आणि पात्र लाभार्थी असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांना लाभ मिळाला। मुंबईमधील दाट लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बँकांचं खातं आधार लिंकिंग पूर्ण झाल्यामुळे हप्ता वाटपाचा पहिला टप्पा मुंबईमध्ये पार पडला। औद्योगिक आणि ग्रामीण पट्ट्यातील पात्र असलेल्या ठाणे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले। नागपूरमधील विदर्भातील मुख्य केंद्र असलेल्या प्रशासकीय यंत्रणेने कागदपत्रांची पडताळणी जलद गतीने पूर्ण केली होती, त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील महिलांना 1500 रुपये मिळाले। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात शेतकरी कुटुंबातील अनेक लाभार्थी महिला आहेत, त्यांना देखील आज 1500 रुपयाचा लाभ मिळाला। छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाड्यातील मोठ्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाची प्रक्रिया आज पार पडली। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात सक्रिय नोंदणी झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये वर्ग झालेला हप्ता हा 1500 रुपयाचा जमा झाला आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांना हप्त्याचा लाभ मिळाला। लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी ही जळगाव जिल्ह्यामध्ये पार पडली। महिला व बालविकास मंत्रींनी अमरावती जिल्ह्यातील पात्र महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वाटपाचा पहिला टप्पा पार पडल्याचं सांगितलं। सोलापूर जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये वितरित झाले आहेत। पारदर्शक पडताळणी पार पडली असून सातारा जिल्ह्यातील महिलांना देखील 1500 रुपयाच्या हप्त्याचा लाभ मिळाला असून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप हे वेगाने पूर्ण झाले। जर तुमच्याही जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये लाभ वितरित होणार आहे। आधार लिंकिंगने तुमचं खातं हे सरकारी योजनांशी जोडलं जातं, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होत असताना तांत्रिक अडचणी निर्माण होत नाहीत। परंतु यामध्ये सरकारने आता NPCI मॅपिंग देखील लावलं आहे, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का नाही याची पडताळणी आता स्वतः सरकारकडून केली जाणार आहे। म्हणून पुढील 2 ते 3 दिवसामध्ये आणखीन 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत। त्यामुळे अखेर आता लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून महिलांच्या खात्यामध्ये योजनेचा हप्ता हा वर्ग करण्यात येत आहे।